हॅलो नमस्कार वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझ्याकडे आहे सुंदरसं ब्लाऊज पीस आणि या साईडला निघालेलं हे ब्लाऊज पीस आहे आणि या ब्लाऊज पीसपासून मी बनवणार आहे माझ्या बाळासाठी छानसा आउटफिट एथनिक वेअर। तर बघूया कसं होतं। तर एवढं असं हे पूर्ण ब्लाऊज पीस आहे। तर बघूयात कसं याच्यापासून बघताय। सगळ्यात आधी केस मी बांधून घेते आणि आता कटिंग करूयात। तर कटिंग करण्यासाठी हा जो काठ आहे तो आधी मी कट करणार आहे आणि या काठपासून जो ड्रेसचा जो आहे अप्पर पोर्शन जो आहे तो मी बनवणार आहे। तर अनारकली कुर्ता मी याच्यापासून बनवते आहे। तर आता मेजरमेंटसाठी मी माझ्या बाळाचा फ्रॉक घेतलेला आहे। त्यानुसार मी त्याचं मेजरमेंट घेऊन घेत आहे। तर अस्तरभर मी ते मेजरमेंट घेतलं आणि थोडं अजून वाढवून मी त्याला कट करून घेतलं आहे। आणि आता दोघं जे आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच मी करून घेत आहे। तर मागच्या साईडचा जो पार्ट आहे त्याला मी मागून हुक ठेवणार आहे। तर त्यासाठी तो मिडलमधून असं मी कट करते आहे। तर सगळ्यात आधी जो वरचा पार्ट आहे तो कम्प्लिटली रेडी करून घेणार आहे आणि त्यासाठी मी फक्त गळ्याला इथं स्टिचिंग घेत आहे, जेणेकरून मला पायपिंग करण्याची गरज येऊ नये। ओके, तर अशा पद्धतीने फक्त गळा मी स्टिच केला आहे आणि त्याला सुलट करून मला पायपिंगची तर गरज पडणार नाही। अशा पद्धतीने ते छानसं गळा जो आहे तो तयार होईल। आता सगळ्या साईडला स्टिचिंग करून घेत आहे। तर सेम असंच आता बॅक साईडचंही मी रेडी करून घेत आहे। तर अशा पद्धतीने अप्पर पार्ट जो आहे तो तयार झाला आहे। अप्पर पार्टचा फ्रंट आणि बॅक दोघं तयार झाले आहे। तर बॅक साईडला खालून स्टिच करून घ्यायचं आहे, एकत्र जॉईन करायचं आहे आणि वरती असेल हुक। ओके, तर अशा पद्धतीने आता कट करून घेऊया खालचा पार्ट। ओके, तर खालचा पार्ट हा आपल्याला अनारकली घ्यायचा आहे, फुल लेंथ मी घेणार आहे। त्याच्यामुळे हा जसं तसा 4 पदरी घडी याची करायची आहे आणि अशा पद्धतीने ठेवून त्याला अशा पद्धतीने ठेवून असं त्याला कट करून घ्यायचं आहे। आणि आता दोघंही अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट एकमेकांना अटॅच मी करून घेतले आहेत। तर आता जो उरलेला कापड आहे त्यापासून जेवढे लॉंग मला स्लीव्ज घेता येईल तेवढे लॉंग स्लीव्ज घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि आता स्लीव्जही अटॅच झालेल्या आहे आणि आता फक्त दोघं साईडला मला स्टिचिंग द्यायची आहे। तर यानंतरचं व्हिडिओ शूट माझ्याकडून झालेलं नाही आहे। तर यानंतर मी मधून कट घेतला होता आणि अशा प्रकारे अंगरखा स्टाईल मी त्याला बनवला आणि पायपिंग त्याला अटॅच केली होती आणि अशा पद्धतीने खूप छान असा हा आउटफिट माझ्या बाळावर दिसत होता। गणपती आगमनाच्या दिवशी आम्ही हा तिला घातला होता आणि खूप सुंदर ती त्यात दिसत होती। तर तुम्हाला कसा वाटला हा आउटफिट? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।